उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच नगर परिषद ही बिनविरोध झालेली आहे। विशेष म्हणजे मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री या बिनविरोध निवड झालेल्या आहेत। आपण मंत्री जयकुमार रावल आहेत त्यांच्याशीच या संदर्भातील बोलणार आहोत। भाऊ काय सांगाल, आपल्या मातोश्री आता कुठेतरी बिनविरोध निवड झालेली आहे, काय सांगाल? हा फार आनंदाचा क्षण आहे। खरं तर हे अभिनंदन राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा जो विकास होतोय तो शेवटच्या जनतेपर्यंत पोहोचतोय। आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब यांची जी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ही फार महत्वाची आहे आणि म्हणून मोठा आनंद होतोय की माझ्या जन्मा अगोदरच आमच्या आई नगरपालिकेच्या राजकारणामध्ये होत्या। चौथ्यांदा या नगराध्यक्ष बनता ते 3 वेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष होते आणि मग अत्यंत मोठी बाब आहे, आनंदाची बाब आहे, ऐतिहासिक बाब आहे। परंतु मला खात्री आणि विश्वास आहे की धुळे जिल्ह्यामध्ये चारीच्या चारी नगरपालिका या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष असतील। आपल्याला माहिती आहे उत्तर महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे, पण यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने जे चांगले आणि यशस्वी कामं केलेत त्यामुळे सबंध महाराष्ट्रामध्ये भाजपचा कमल हा सगळीकडे फुलेल। काही ठिकाणी आमचे मित्र पक्ष येतील पण विरोधी मला कुठे दिसत नाही। नक्कीच। आता हे फक्त 7च नगरसेवक आलेले आहेत, आगामी काळामध्ये पुढील 3 दिवस आहेत, पुढचं कसं गणित असणार आहे? खरं दोंडाईचे शहर एक मताने त्यांनी 7 नगरसेवक बिनविरोध केलेत। मला वाटतं की बरेच नगरसेवक बिनविरोध होतील, कदाचित पूर्ण नगरपालिका देखील बिनविरोध होईल। केवळ विरोधासाठी विरोध राजकारण झालं नाही पाहिजे, जिथे चांगलं काम आहे तिला पाठिंबा दिला पाहिजे। देवेंद्र फडणवीस साहेबांवर लोकांचा विश्वास आहे आणि मग कदाचित दोंडाईच्या नगरपालिका पूर्ण बिनविरोध होऊ शकते। नक्कीच जर बघितलं तर 7 नगरसेवकच नाही तर पूर्ण नगरपालिका ही बिनविरोध होईल असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केल्याचं दिसून येत आहे। बरोबर भूषण आहे रे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।